बक्षीस वितरणाकडे जाणार आहे. तत्पूर्वी बक्षीस फायनल सामन्यामध्ये ज्याने एखादी विजय संपादन केला, 5 षटकार 4 चौकार, ज्याच्या खात्यामधून निघाले 57 धावा, 57-21 चेंडूमध्ये 57 धावा ज्याने केल्या, तो सूरज भुते. याला भूषणजी मयेकर यांच्याकडून 500 रुपयाची धनराशी रोहितजी मयेकर यांना विनंती केली भूषणजी यांनी की आपले 1000 रुपयाची धनराशी प्रदान करण्यासाठी विनंती केली. त्यानंतर प्रकाशजी सुर्वे यांच्याकडून 500 रुपयाची धनराशी, त्यानंतर अनिलजी माचिवले यांच्याकडून 500 रुपयाची धनराशी पुन्हा एकदा. मॅचच्या सुरुवातीपूर्वी सांगितलं. आणि संदेश पावसकर सूरज भुतेसाठी 500 रुपयाची धनराशी म्हणजे 2500 रुपयाची धनराशी आतापर्यंत संदेश पावसकर बीबीसी स्पोर्ट्स संघाचे सर्व यांच्याकडून सूरज भुतेसाठी 500 रुपयाची धनराशी. म्हणजे मित्रांनो पहा, या मॅचच्या पूर्वी मी सांगितलं होतं की या मैदानावरचा मालिकावीराचा भाष्य आहे आणि त्याने पहिल्या 2 षटकामध्ये नाही तर पुढील 3 षटकामध्ये त्याचा प्रत्यय आणून दिला आणि आपल्या संघाला एखादी विजय मिळवून दिला. त्यानंतर अमोलजी कोलगे मैदानावरती मान्यवर कक्षामध्ये यायचंय. अभिनंदन सूरज आणि बीबीसी मुतेवाडी, कारण आक्रमकता काय असते ही सूरजच्या माध्यमातून पुन्हा एकदा त्याने आपले सिद्ध केले. आणि यानंतर माईकचा दावा घेण्यासाठी अमोलजी कोलगे. हॅलो, या ठिकाणी कोणती स्पर्धा आयोजन करणं म्हणजे आयोजन करत असताना महत्वाची कामगिरी असते ते पंच पॅनल. ही स्पर्धा पार पडत असताना ज्याने ज्याने आम्हाला लाख मोलाचं सहकार्य केलंय त्यांचा या ठिकाणी मान सन्मान केला जातोय. मी नाव उल्लेख करतोय, जे जे इथे उपस्थित आहेत त्यांनी आपला सन्मान स्वीकारण्यासाठी मान्यवर कक्षावरती यायचंय. या ठिकाणी पंकजदादा केऊर यांनी देखील आम्हाला लाख मोलाचं सहकार्य केलंय. आपण मंचावरती या, आपला देखील सन्मान केला जातोय. पंकजदादा केऊर. पंकजदादा केऊर यांना विनंती करतो की आपण मान्यवर या ठिकाणी सचिनदादा दुर्गवळी यांना विनंती करतोय की आपण पुष्पगुच्छ देऊन इथे पंकजदादा केऊर यांचा सन्मान करायचा आहे. या स्पर्धेदरम्यान पंच म्हणून आपल्याला पाहायला मिळाले ते पंकजदादा केऊर. त्यानंतर मी उल्लेख करतोय चेतन बोरकर या ठिकाणी उपस्थित असाल तर मान्यवर कक्षामध्ये यायचंय. त्यानंतर या ठिकाणी सुयश चौगुले यांनी देखील मंचावरती यायचंय. इथे पंच म्हणून काम पाहिलंय. या ठिकाणी सुयश चौगुले इथे सन्मान केला जातोय. त्यानंतर विजय निगम यांचा देखील इथे सन्मान होतोय. पंच म्हणून काम पाहिलंय. त्याचबरोबर या स्पर्धेला लाख मोलाचं सहकार्य देखील केलंय मोहन दादा दुर्गवळी यांच्या हस्ते इथे सन्मान केला जातोय. त्यानंतर बबन दादा भुते त्यानंतर सचिन सांडिम त्यानंतर सचिन सांडिम या ठिकाणी उपस्थित आहे. योगेश घवाडी यांनी देखील आम्हाला लाख मोलाचं सहकार्य केलंय. त्यांचे देखील इथे
सन्मान केला जातो योगेश गवाळी. त्यानंतर इथे सन्मान करूया आता ज्याचा आपण लाख मोलाची बक्षीस ज्याने लयलूट केली तो सूरज भूते. या स्पर्धेला आम्हाला लाख मोलाचं सहकार्य केलं गेलंय ते सूरज भूते याच्या माध्यमातून. तर सूरज भूते याने मंचावरती येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे, कारण आपण हा कुणबी चषक आयोजित केला होता. त्याच्यामुळे समाजासाठी, समाजाच्या बांधिलकी जपण्यासाठी या ठिकाणी सर्व समाज बांधव इथे एकत्रित आले आणि त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा इथे पूर्ण संजय माने यांचा देखील इथे सन्मान केला जातोय. या स्पर्धेदरम्यान मोलाचं सहकार्य केले अनंत आग्रे गुरुजी यांच्या हस्ते इथे सन्मान केला जातोय. गणपतीपुळे गावचे उपसरपंच इथे संजय माने यांचा इथे सन्मान होतो. त्यानंतर व्यावसायिक गणपतीपुळ्यातील सिद्धेश माने यांना देखील विनंती असेल की आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं, आपला देखील मान सन्मान केला जातोय. या स्पर्धेदरम्यान आपण देखील लाख मोलाचं सहकार्य इथे उपलब्ध करून दिले. मोहन कदम यांच्या हस्ते सन्मानित केलं जात आहे. या ठिकाणी जय चंडिका संघ समोर यायचंय. जय चंडिका विनंती असेल आणि कर्णधार जय चंडिका संघ सर्व खेळाडू घेऊन, सर्व आपले सहकारी जे जे उपस्थित आहेत त्यांना घेऊन समोर या, कारण इथे बक्षीस वितरणाचा कार्यक्रम सुरू आहे. आपणास विनंती असेल, नक्कीच आपला पराजय हा जिव्हारी लागला असेल तरी देखील आपण उपविजेते पदाचे मानकरी ठरलाय. या ठिकाणी जय चंडिका संघाचा कर्णधार नरेश गोवळकर या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलात त्याबद्दल या स्पर्धेची आठवण इथे आपण सन्मानित केलं जातंय. डांगे गुरुजी यांच्या हस्ते सन्मानित केलं जातंय. धन्यवाद. त्यांनी आम्हाला साऊंड आजच्या दिवसामध्ये उपलब्ध करून दिलाय ते संकेत लोगडे, समर्थ साऊंड सर्व्हिस आणि तुषार माने यांच्या माध्यमातून इथे साऊंड उपलब्ध करून दिलाय. त्यांना देखील विनंती करतोय की आपण हा मान सन्मान स्वीकारायचा आहे. या ठिकाणी अनिल माचिवले यांच्या हस्ते हा सन्मान दिला जातोय. या स्पर्धेदरम्यान साऊंड सिस्टमची व्यवस्था डीजे या ठिकाणी वाजवला गेलाय. सूरज भुते मंचावरती या.
त्याच दरम्यान 3 दिवस इथे टुर्नामेंट आपण पार पाडल्यात आणि त्या पार पडत असताना अमोलजी कोलगे यांचं सुद्धा आम्हाला एक मोलाचं योगदान लाभलंय. सलग 3 दिवस इथे समालोचक म्हणून उपस्थित होते. त्यांचा सुद्धा इथे सन्मान केला जाईल. अमोलजी कोलगे यांचा म्हणायचे राहिले असतील त्यांनी राग मानू नये. त्यांचा सुद्धा इथे आभार व्यक्त करतोय. ज्यांनी ज्यांनी आम्हाला इथे सहकार्य केलंय सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतोय. तदनंतर बक्षीस समारंभाकडे वळतोय. त्याच दरम्यान उपस्थित मान्यवर जर आपण कोणी या स्पर्धेबद्दल बोलणार असाल, रोहितजी मयेकर. कुणबी हितवर्धक मंडळ मालगुण यांच्या माध्यमातून आयोजित केलेल्या पहिल्याच कुणबी चषकासाठी उपस्थित माझे मित्र सन्माननीय प्रथमेशजी गावणकरने उपस्थित सर्वच माझ्या गावातले सर्व कुणबी समाजातील सर्व माझ्या वडिलांबरोबर ज्यांनी काम केलं असे सर्व सन्माननीय सर्वच मंडळी, आपण सर्व युवक आणि आपण उपस्थित सर्व खेळाडू, प्रथमतः आमच्या बेबी 11 संघाला खूप साऱ्या शुभेच्छा देतो. याचं कारण एवढंच की जो सामना आपण जिंकूच शकणार नाही असा सामना सूरजने आपल्याकडे संपूर्णपणे खेचून आणला आणि विजयश्री प्राप्त केली. त्याच्याबद्दल आपण बेबी 11 संघाचं हार्दिक अभिनंदन. तसंच ज्या BBC आणि त्याचबरोबर जो संघ पराजित झाला, ज्या ठिकाणी मी सध्या कार्य करत आहे त्या ठिकाणचाच आपले संघ सध्या पराभूत झाला. पण मित्रांनो, काळजी करू नका. ज्या वेळेला मला या स्पर्धेचं आयोजकांनी सांगितलं, प्रमुख आयोजक त्यावेळेला होते ते सन्माननीय किशोरजी डांगे, एक अतिशय मोठं व्यक्तिमत्व आमच्या गावात सध्या खूप चर्चेत आहे. कारण सध्या राजकीयदृष्ट्या सक्रिय होण्यासाठी त्यांना देखील आपल्या शुभेच्छा आहेतच. पण त्यांनी मला सांगितलं की आज हे पहिलंच वर्ष नाही तर आपण याच्या पुढे कायम ही स्पर्धा चालू ठेवणार आहोत. तर मित्रांनो, काळजी करू नका. या वर्षी आपण हरलो आहोत, पण पुढच्या वर्षीच्या विजयासाठी आजपासूनच प्रयत्न चालू करा. कारण एकदा झालेला पराजय हा कधीच कायमचा नसतो. प्रत्येक झालेला पराजय हा पुढच्या विजयाची तयारी असते. आज आपण ज्या चुका केल्या त्या पुढच्या स्पर्धेला करू नका. मी मंडळाला देखील शुभेच्छा देतो, कारण मंडळाने देखील खूप कष्ट घेऊन एवढं एका रात्रीत, कारण 6 तारखेला देखील दुसऱ्या एका कंपनीच्या स्पर्धा होत्या, त्या स्पर्धा संपल्यानंतर आपण ह्या सगळ्या स्पर्धेचं आयोजन केलं. आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा एवढ्यासाठीच देतो की एकता काय असते ही आपण पुन्हा एकदा दाखवून दिली. गेल्याच आठवड्यात भंडारी समाजाचा देखील खूप मोठा चषक या ठिकाणी झाला. त्यावेळेला देखील एक मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली होती की किती समाज एकत्र येतो किंवा एकत्र येत नाही. मित्रांनो, एक नक्की सांगेन की समाज हा एकत्र राहायला पाहिजे आणि जर समाज एकत्र राहिला तर आपण सगळे एकत्रित पुढे जाऊ शकतो. कारण बाकीच्या ठिकाणी आता आपण बघितलं असाल, बाकीच्यांची सर्वच समाजामध्ये जी चढाओढ चालू आहे तशी चढाओढ न करता आपण सर्वांनी एकत्र मिळून जर काम केलं तर निश्चित स्वरूपाने आपल्याच या कोणाच्या तरी एक हा समाजातनं पुढे जाईल आणि तो नाव आपल्या समाजाचं नक्की मोठं करेल. त्या
कोण असेल हे मला देखील माहिती नाही, पण आपण सर्वांनीच त्याच्या पाठीशी 100% उभं राहावं एवढीच आपल्या सर्वांना विनंती करेन. नुसतं क्रिकेट स्पर्धा भरवल्या किंवा अन्य कुठल्याही गोष्टीत त्याच्या मागे उभे राहू नका. तर ज्या ज्या वेळेला आपला समाज गरज भासेल त्या वेळेला त्याच्या सर्वांनीच मागे उभं राहून त्याला सगळ्यांनी सहकार्य करावं एवढीच आपल्याला विनंती करीन. आपण चांगले आयोजन केलं, आज चांगली स्पर्धा आणखीन एक आम्हाला बघायला मिळाली, त्याच्याबद्दल आपण सर्वांनाच धन्यवाद देतो आणि ज्या सर्वांनीच कष्ट घेतले त्या सर्वांचे देखील आभार मानतो. आणि पुढच्या वर्षी आज ज्याचं नियोजन काय थोडंफार कमी राहिलं असेल अमोलजी, ते पुढच्या वर्षी आपण युट्यूबवर टाकलाय ते परत बघून पुढच्या वर्षीचं नियोजन मोठ्या प्रमाणात करा एवढीच आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शुभेच्छा फक्त. सर्वांना नमस्कार. कुणबी हितवर्धक मंडळाच्या वतीनं आज या ठिकाणी ज्या क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आल्यात, ती स्पर्धा आयोजित करत असताना त्या मंडळाचे सगळे पदाधिकारी, त्यांना सहकार्य करणारे, अगदी आता जो सूरज या ठिकाणी खेळत होता, मला ऐकायला मिळालं की त्याचं देखील फार मोठं योगदान आहे. तर या परिसरातल्या ज्यांनी ही स्पर्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं होण्यासाठी योगदान दिलं त्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. बऱ्याचशा गोष्टी रोहितनं या ठिकाणी बोलून दाखवल्या, त्याच्यामुळे अजून काय बोलायचा हा प्रश्न आहे. पण जेव्हा आम्ही तुमची मॅच बघत होतो तेव्हा एक गोष्ट बोलता बोलता चर्चा झाली की राजकारण असेल, समाजकारण असेल, अगदी तुमची क्रिकेटची मॅच असेल, या सगळ्यांमध्येच एकट्यानं कधी काही यशस्वी होता येत नाही. म्हणजे जर तुम्ही सामना बघितला तर एकीकडे सूरज होता आणि एकीकडे नरेश होता. सूरजला त्याच्या 11 प्लेयरने साथ दिली, तो यशापर्यंत पोहोचला. आणि नरेशच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्यातला कदाचित 4 पैकी 1 झेल घेतला गेला असता तर आज चाफे संघ विजयी झाला असता. त्याच्यामुळे ही गोष्ट शिकण्यासारखी आहे की हा जो काही खेळ आहे, समाजकारण आहे, राजकारण आहे, ते एकट्याने कधीही शक्य नाही. म्हणजे सचिन दुर्गवींना वाटतंय, किशोर डांगेंना वाटतंय, अगदी या सगळ्या बाबतीमध्ये क्रिकेट सोडून बोलायचं झालं तर एकट्याला वाटतं म्हणून कधी समाज एकत्रित येणार नाही, समाज संघटन होणार नाही, समाजाचा विकास होणार नाही. तर या क्रिकेटमधून ही गोष्ट शिकली पाहिजे की ज्याला पळता येईल त्याने पळलं पाहिजे, ज्याला आर्थिकदृष्ट्या मदत करता येईल त्याने आर्थिकदृष्ट्या मदत केली पाहिजे, ज्याला पुढे येऊन काम करता येईल त्याने काम केलं पाहिजे. एकमेकांच्या हातात हात धरून जर आपण पुढे गेलो तर निश्चितपणानं यश असेल. ज्या पद्धतीनं क्रिकेटच्या मैदानात आपण यशस्वी झालो त्याच पद्धतीनं या परिसरातलं समाज संघटन बांधण्यात देखील आपण यशस्वी होऊ ही सदिच्छा देतो. अगदीच एक छावा पिक्चर आता हल्ली प्रदर्शित झाला, त्यातलं एक वाक्य सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये कवी कलश असं म्हणतात, ती 2 वाक्य तुम्हाला सांगावीशी वाटतात की मनसे जीते जीत है, मनसे हारे हार है. हे वाक्य आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचं आहे की जेव्हा जेव्हा तुम्हाला असं मनामध्ये वाटेल की आपण हरतोय तेव्हा जिंकण्याचा एक समोर किनारा पहा, निश्चित तुम्ही यशापर्यंत पोहोचाल. आणि जेव्हा तुम्ही जिंकताय असं वाटाल तेव्हा कधीही त्या जिंकण्याचा आवेश बाळगू नका. त्यावेळेला शांतपणे मैदानावरती अगदी आपले पाय जमिनीवर ठेवता आले पाहिजे. ह्या गोष्टी तुम्ही ह्या खेळामधून शिकाल अशी एक अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा या मंडळाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो. खरं पाहायला गेलं तर क्रिकेट आणि माझा दुरान्वय संबंध नाहीये, पण केवळ या समाजातलं, या परिसरातलं संघटन उभं राहतंय आणि त्याच्यामध्ये आपला हातभार असला पाहिजे या एकाच उदात्त हेतूने मी या सगळ्या प्रक्रियेमध्ये आहे. याचा अर्थ क्रिकेट वाईट आहे असं अजिबात नाहीये, पण आपली ही जी काय तरुण पिढी आहे ही ज्या पद्धतीनं खेळामध्ये सक्रिय आहे त्याच पद्धतीनं येणाऱ्या काळात ह्या सगळ्या सामाजिक आणि राजकीय प्रक्रियेत सहभागी झाली तर निश्चितपणानं माझं एक खरं तर आव्हान असेल तुम्हा सगळ्या तरुणांना, म्हणजे मस्त बोलायचं म्हणून सांगत नाही, त्या प्रक्रियेमध्ये आम्ही सगळेजण काम करतोय. तर निश्चितपणानं तुमच्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो की येणाऱ्या काळात जेव्हा विविध उपक्रम राबवले जातील खेळाव्यतिरिक्त त्यावेळेला देखील तुमचा हा उत्स्फूर्त जो काही सहभाग आहे तो या मंडळाला असला पाहिजे. आम्ही तर निश्चितपणानं पाठीशी असणार आहोत. पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद देतो. खास करून रोहितला धन्यवाद देतो की जातीनं भंडारी असून पण कुणब्यांनी एकत्र आलं पाहिजे ही भावना त्याने या ठिकाणी व्यक्त केली आणि जे भंडाऱ्यांना समजलं ते कुणब्यांना देखील समजलं पाहिजे ही देखील अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि निश्चितपणानं थांबतो. पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद दोन्ही मान्यवरांचे. हॅलो, या ठिकाणी आणखीन एक सन्मान केला जातो. प्रशांतदादा भोते यांना विनंती करते की आपण व्यासपीठावरती यायचं. या स्पर्धेदरम्यान समालोचनाचा भाग त्यांनी देखील सांभाळलाय. प्रशांतदादा भोते, हरिनाथ शिवगण यांच्या हस्ते हा सन्मान केला जातो.
बक्षीस वितरणाच्या दिशेने हॅलो, या ठिकाणी आपण वळतो आता बक्षिसांच्या वितरणाच्या दिशेने. प्रथमतः आपण वैयक्तिक बक्षीस वितरण करतोय. आता जो फायनल सामना झाला त्यामध्ये अतिशय दोन्ही संघांनी चमकदार अशी कामगिरी केली. या सामन्यामध्ये मधला क्षेत्ररक्षक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरलाय बीबीसी भूतेवाडी संघाचा सुयश चौगुले. याला इथे सन्मानित केलं जातं उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. केशव आगरे आणि सागर मांडवकर यांना विनंती करतोय की आपण हा सन्मान द्यायचा आहे. उत्कृष्ट गोलंदाज ठरलाय चंडिका चापे संघाचा आशिष. उत्कृष्ट गोलंदाज हा सन्मान दिला जाईल मी विनंती करतोय. संजय माने यांना विनंती करतोय की आपण हा सन्मान द्यायचा आहे. उत्कृष्ट गोलंदाज जय चंडिका चापे संघाचा सिद्धेश माने याला देखील विनंती करतोय की आपण या ठिकाणी केली जाते. स्पर्धेतला उत्कृष्ट फलंदाज ठरतोय फ्रेंड्स मालगुण संघाचा संकेत आगरे या ठिकाणी ठरतोय उत्कृष्ट फलंदाज. मी विनंती करतोय अनिलजी माचिवले आणि किशोर
माचिवले यांनी हा सन्मान द्यायचा आहे. उत्कृष्ट फलंदाज ठरतोय फ्रेंड्स मालगुण संघाचा संकेत आग्रह. जोरदार टाळ्या होऊन द्या खास मुंबईवरून ही स्पर्धा खेळण्यासाठी. तर आता जो फायनल सामना झाला त्या फायनल मॅच मधील सामनावीर ठरतोय पुन्हा एकदा बीबीसी मुतेवाडी संघाचा सूरज भूते. योगेश गवळ यांनी हरिनाथ शिवगण यांना विनंती करतोय की हा सन्मान द्यायचा आहे. सामनावीर त्याचबरोबर ती मंचावरील सर्वांना विनंती करतोय की आपण या ठिकाणी हरिनाथ शिवगण या बादशाह कोण असेल. चौकाराचा बादशाह ठरतोय जय चंडिका सात संघाचा ऑलराऊंडर खेळाडू नरेश गोवळकर. विनंती असेल योगेश गवारी आणि संतोष रामाणी यांनी हा चषक आणि बक्षीस प्रदान करायचे. चौकाराचा बादशाह षटकाराचा बादशाह या स्पर्धेतला षटकाराचा बादशाह ठरतोय बीबीसी मुतेवाडी संघाचा पुन्हा एकदा सूरज भूते. अमर गोरिवले आणि किशोरजी डांगे यांना विनंती करतोय की आपण हा सन्मान द्यायचा आहे. अमर गोरिवले आणि किशोर डांगे. षटकाराचा बादशाह हे बक्षीस दिलं गेलं ते जीत किरण पागडे यांनी हे बक्षीस दिलं होतं. त्यानंतर बघूया या स्पर्धेतला संपूर्ण मालिकेचा मालिकावीर या ठिकाणी जाहीर होतोय. पुन्हा एकदा बीबीसी मुतेवाडी संघाचा सूरज भूते. बक्षिसांची लयलूट करताना दिसेल तो सूरज भूते या ठिकाणी या संपूर्ण मालिकेचा ठरतोय मालिकावीर. गणेश दुर्गवली आणि गोंडबरे गुरुजी यांना विनंती करते की आपण हा सन्मान द्यायचा आहे. संपूर्ण मालिकेचा मालिकावीर आकर्षक ट्रॉफी आणि LED TV या ठिकाणी दिला गेलाय. स्पॉन्सर आहेत श्री पंकज माचिवले यांच्या हस्ते हा टीव्ही दिला गेलाय. आकर्षक ट्रॉफी आणि LED TV. इथे बक्षीस प्रदान करतायत गोंडबरे गुरुजी आणि गणेश दुर्गवळी. या संपूर्ण मालिकेचा मालिकावीर.
त्यानंतर आपण वळूया सांघिक बक्षिसांच्या दिशेने. या स्पर्धेमध्ये 20 संघांनी सहभाग घेतला, त्यातून 4 संघ इथे बक्षीसपत्र फेरीमध्ये प्रवेश करताना दिसले. या ठिकाणी वळतोय सांघिक बक्षिसाच्या दिशेने. चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलाय फ्रेंड्स मालगुण संघ. या ठिकाणी विनंती करतोय की आपण बक्षीस स्वीकारण्यासाठी यायचंय. फ्रेंड्स मालगुण संघ, परेश दुर्गवळी आणि सर्व संघ या ठिकाणी बक्षीस देण्यासाठी मी विनंती करेन. श्री आग्रे गुरुजी आणि गजानन कळंबटे यांना विनंती असेल की या ठिकाणी आपण चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस प्रदान करायचंय. आकर्षक ट्रॉफी आणि रोख रक्कम. मंचावरील सर्व मान्यवरांना विनंती असेल की आपण कृपया उभे राहायचंय. या ठिकाणी बक्षीस दिलं जात आहे. चतुर्थ क्रमांक ठरतोय फ्रेंड्स मालगुण संघ. त्यानंतर इथे तृतीय क्रमांक पटकावलाय जय हनुमान सामरेवाडीचा संघ. पूर्ण संघाने यायचंय आणि आपलं बक्षीस स्वीकारायचंय. मी विनंती करतोय श्री संदीप डांगे, उपसरपंच संतोष चौगुले आणि आमच्या मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र दुर्गवळी यांना विनंती असेल की आपण हा सन्मान द्यायचा आहे. तृतीय क्रमांक जय हनुमान सामरेवाडी. क्रमांक इथे द्वितीय क्रमांक उपविजयी संघ ठरलाय तो जय चंडिका चाप संघ. इथे बक्षीस स्वीकारण्यासाठी यायचं. आकर्षक चषक आणि रोख रक्कम हे बक्षीस प्रदान करतील श्री प्रथमेश गावणकर आणि समीर बलेकर यांना विनंती करतो आणि सर्व मान्यवर यांच्या हस्ते हे बक्षीस दिलं जातंय. समीर बलेकर आणि प्रथमेश गावणकर सर यांच्या हस्ते ते बक्षीस स्वीकारायचंय. उपविजयी ठरलाय संघ द्वितीय क्रमांक जय चंडिका चाफे. त्यानंतर प्रथम क्रमांक विजयाचा मानकरी गुलाल उदया गेलाय बीबीसी भूतवाडी संघ. या ठिकाणी विनंती करतो रोहित मयेकर, संजय दुर्गवळी आणि सर्व शिक्षक वृंद यांना विनंती असेल की त्यांनी हा बक्षीस वितरण करायचंय. प्रथम क्रमांक पटकावलाय, विजयाचा गुलाल उधळलाय बीबीसी भूतवाडी संघ. कुणबी चषकावरती नाव कोरण्यामध्ये यशस्वी ठरलाय तो बीबीसी भूतवाडी संघ.
या ठिकाणी एक सन्मान राहून गेलाय तो केला जातोय. ही स्पर्धा आजच्या दिवसामध्ये आम्हाला लाईव्ह स्वरूपात ज्यांनी दाखवली ते रत्नागिरी स्पोर्ट लाईव्हचे सर्व सहकारी आणि कॅमेरामॅन यांचा देखील इथे सन्मान केला जातोय. मी त्यांना विनंती करतोय की त्यांनी आपला हा सन्मान स्वीकारायचा आहे. रत्नागिरी स्पोर्ट लाईव्ह, रत्नागिरी स्पोर्ट लाईव्ह त्वरित इथे सन्मान स्वीकारायचा आहे. रत्नागिरी स्पोर्ट लाईव्हचे सर्व या ठिकाणी यांचा सन्मान केला जातो. आमच्या स्पर्धेला मोलाचं सहकार्य केलं गेलं. त्याचबरोबर ती आणखीन एक महत्वाचा सन्मान राहिलाय तो म्हणजे या स्पर्धेसाठी आपण जो पेंडल पाहताय त्यानंतर इथली स्टेज व्यवस्था पाहताय हे संपूर्ण मैदान याच्या अवतीभोवती जी व्यवस्था केली गेली ती व्यवस्था केली गेली. तन्वी डेकोरेटर्स सर्व सचिन दादा दुर्गवळी यांचा इथे सन्मान केला जातोय. मी विनंती करेन की आपलं द्याल तेवढं सहकार्य तुमचं कमीच असेल आणि सहकार्य देखील भलं मोठं केलं गेलंय ते सचिन दादा दुर्गवळी यांचा देखील इथे सन्मान होतोय. राहिले नाही ना कोण हॅलो हॅलो कुंभी समाज बांधवांना विनंती असेल की सर्वांनी मान्यवर कक्षावरती यायचंय. या ठिकाणी एक आपला फोटो काढला जाणार आहे. या स्पर्धेची आठवण म्हणून इथे आपला एक सामूहिक फोटो काढला जाणार आहे. सर्वांनी मंचावरती या. या ठिकाणी कुंभी हितवर्धक मंडळ याचे सर्व पदाधिकारी सहकारी यांनी मंचावरती यायचं. एक आपला फोटो घेतला जातोय. हॅलो हॅलो ढोल ताशा वादक जरा कॅमेरा समोर यायचंय. ट्रॉफी घेऊन या ठिकाणी आपला जल्लोष इथे करायचंय. 2 मिनिटं ढोल ताशा वादक आपला विजयाचा गुलाल जरूर उद्याला गेलाय परंतु तो लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. 2 मिनिटं इथे यायचंय. ढोल ताशा वादक त्वरित लवकर या. अतिशय सुंदर असा जल्लोष केला जातोय. बीबीसी भुतेवाडी संघाच्या दरम्यान इथे जल्लोष पाहायला मिळतोय. खरोखर विजयाचा गुलाल उधळला गेलाय. मालगुड पंचक्रोशी मध्ये बीबीसी भुतेवाडी संघाने विजयी चषकावरती आपलं नाव कोरलंय.